आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। सॉरी मॅडम, पण मी हे नाही खाऊ शकत। काय ग तुझं? तू काय VIP आहेस का? ही सगळी नाटकं ना घरी करायची। हे पोलीस स्टेशन आहे माहितीये ना? अगं उद्या तुझ्यावरचा आरोप सिद्ध झाला तर तिथे पण हेच जेवण मिळणार आहे। मग तिथे जाऊन पण हेच बोलशील काय? मॅडम मी काहीही केलेलं नाहीये, प्लीज असं बोलू नका। अगं माझ्या बोलण्याने काय होणार आहे? जे समोर आहे ते दिसतंय ना। हेच शिकली काय डिग्री हातात घेताना? अगं बोल ना, बोल। त्या कॉन्स्टेबल मॅडम कुठे गेल्या? अगं मग आता खाणार नाहीयेस का? की आता उपाशी राहून जीव सोडणार आहेस? मॅडम मी म्हंटल ना, माझ्यासाठी घरून डबा येणार आहे। हे बघ घरून डब्बा आलेला नाहीये, जेव्हा येईल तेव्हा बघू। हो मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्ही ताईला खोटं का सांगताय? मी तुम्हाला आत्ताच मगाशी डबा दिला ना, तुम्हीच म्हणाला की आम्ही देऊ तिला। ए तुम्हाला नको शिकूस हा? हे बघा, मी तुम्हाला शिकवत नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगतो की मी डबा दिला होता। हा मग दिला अशी, मग मी काय लपून ठेवते काय? हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना बोलवा, मला त्यांच्याशी बोलायचं। ए माझ्याशी बोल ना। त्यांच्याशी काय? साहेब कशाला हवेत तुला? काय बोलायचंय बोल ना मी माझ्याशी। त्यांच्याशीच बोलेन। काय तुम्ही चाललंय? सरळ सरळ कसला आरडाओरडा चाललाय? अहो साहेब, हा पोरगा एकतर डब्बा घेऊन आला नाही आणि माझ्यावर आरोप करतोय की मी डब्बा आणला आणि तुम्ही दिला नाही म्हणून। आणि सर तो वर हेही म्हणाला की ह्याच्या बहिणीवर मी इकडचं जेवण खायची जबरदस्ती करते। तुमचं बोलून झालं असेल तर मी बोलू? बघा बघा साहेब कसा बोलतो बघा। साहेब प्लीज, मी जरा बोलू का? बोला। साहेब, माझ्या ताईसाठी मी घरनं डबा आणला होता, कारण तिला बिन मिठाचं जेवण चालतं। आणि या मॅडम सरळ सरळ खोटं बोलतात की मी डबा दिलाच नाहीये म्हणून, आणि तिला हे असं मिठाचं जेवण खायला घालतात। हे बघा, आता एखादी व्यक्ती जर आरोपी म्हणून कोठडीमध्ये असेल तर आपण तिला घरातून डबा देऊ शकतो, आणि कायद्यानुसार मी तेच करतोय। पण या मॅडम ऐकायलाच तयार नाहीयेत, माझ्या समोर खोटं बोलतात की मी डबा दिलाच नाही म्हणून। ए तू साहेबांना नको शिकूस। हे बघा, मी तुम्ही शांत राहा। तुम्ही घरून आणलेला डबा देऊ शकताय, थँक्यू सर। आणि तुम्ही त्यांना हे जेवण का देताय? अहो सर, आपण त्यांना उपाशी कसं ठेवणार ना? अहो मग मी डबा आणून दिला होता ना, त्यातलं जेवण द्यायचं ना, खोटं का बोलताय? अहो सर लक्षात नाही राहिलं। अहो ह्यांनी ना ह्या आरोपीसाठी डब्बा आणलाय ना, तेच विसरली होती मी। अहो मी आता 2 मिनिटापूर्वी तुम्हाला डबा दिला, तुम्ही लगेच विसरलात? अहो आता विसरले मी। आता आमच्याकडे काय एकच आरोपी आहे का? 17 जणांकडे लक्ष द्यावं लागतं।